प्रकारचा धंदा आहे, पैसे टाकले की आकडे सुद्धा फिरवले जातात, असा सणसणीत टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर लगावलाय। देशभरातील मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झालेत आणि या पोलनुसार देशात एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या एक्झिट पोलवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे। एक्झिट पोल काही फुकट काम करत नाहीत, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं आहे त्यांची। हा एक धंदा आहे, पैसा फेको तमाशा देखो, पैसे मिळतात तसे आकडे फिरवतात असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा एक्झिट पोल आहे। गोपनीयांनी हे एक्झिट पोल हे चुकीचे कसे ठरतात हे बघत आलोय। एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत। राजस्थानात लोकसभेच्या 26 जागा आहेत आणि एका एक्झिट पोल कंपनीने भाजपला तिथे 33 जागा दाखवल्यात। मला असं वाटतं की या सर्व कंपन्या मिळून भाजपला देशात 800 ते 900 जागा देतील। मोदी एवढे ध्यानाला बसलेत, एवढं ध्यान करतायत, एवढे कॅमेरे लावून त्यांनी साधना तपस्या केली, अशा ध्यानस्थ माणसाला 800 जागा तर मिळालाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागेल असं मी म्हणेन, असा टोलाही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावलाय। भाजप आणि त्यांच्या यंत्रणा कशा प्रकारे सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकतात ते आपण बघतच आलेलो आहोत। जयराम रमेश यांनी काल सांगितलं की अमित शहा यांनी गेल्या 24 तासात देशभरातले 180 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलंय। काय धमकावलं असेल ते वेगळं सांगायला नको। अशा प्रकारे हे यंत्रणांवर दबाव आणतायत। तुम्हाला जर जिंकण्याची खात्री आहे तर कशाला हवंय हे दबाव तंत्र? अशा धमक्या देऊन ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नसतात। इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणारच। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे। आम्ही सरकार बनवत आहोत। महाराष्ट्र महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा मिळवेल, 30 तर आम्ही नक्कीच जिंकू। या जनतेचा महाराष्ट्रातला कल काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नसतं। गेले काही दिवस ऐकत होतो बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असं बोलत होते। आम्ही सांगतो सुप्रिया सुळे किमान 1.5 लाख मतांनी विजयी होणार। शिवसेनेचा 18चा आकडा कायम राहील। काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील। देशात महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा ही राज्य देशात परिवर्तन घडवतील। आम्हाला सध्या लोकांचा कल काय आहे हे माहीत आहे। त्यासाठी आम्हाला साधना ध्यान करत कॅमेरे लावून बसावं लागत नाही। आम्हाला माहीत आहे निकाल काय लागणार आहे। आम्ही इथे गोट्या खेळायला बसलेलो नाहीयेत। आयुष्य आमचं राजकारणात, समाजकारणात, पत्रकारितेमध्ये गेलाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला खडे बोल सुनावलेत। एक्झिट पोल बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, प्रत्येकाची स्पर्धा आहे। हे फुकट कोणी कधीच काही करत नाही। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जो देईल पेजेला त्याच्या शेजेला, अशा या कंपन्या आहेत। मोठे पक्ष या कंपन्यांना पैसे देतात आणि हवे तसे एक्झिट पोल घडवून आणतात। पैसा फेको तमाशा देखो, एक्झिट पोल हा एक प्रकारचा धंदा आहे, पैसा देतात तसे आकडे फिरवतात असंही संजय राऊतांनी म्हटलंय।